अहमदनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर महिला वकिलांद्वारा संचलित न्यायाधार संस्था आणि इतर समतावादी महिला संघटना यांच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले। या मागण्यांमध्ये 28 नोव्हेंबरला एका युवतीने चौथऱ्यावर जाऊन शनीचे दर्शन घेतले, त्यामुळे देव अपवित्र झाल्याचे म्हणत दुधाने देवाला अभिषेक घालण्यात आला। युवतीला अडविले नाही म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आणि विषमता जोपासणाऱ्या तसेच तसा संदेश देणाऱ्या महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांचा निषेध करण्यात आला। तसेच इतर प्रमुख मागण्यांसह हे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संविधानाचा आदर करणारी समिती आहे। ही चळवळ आहे आणि ह्या चळवळीने 2000 सालामध्ये शनी शिंगणापूर येथे स्त्रियांना चौथऱ्यावर प्रवेश मिळावा, म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या तत्व प्रस्थापित करण्यासाठी सत्याग्रह डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर श्रीराम लागू यांच्या नेतृत्वाखाली केला होता। त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना अटक झाली आणि आजही रिट पिटिशन मुंबई हायकोर्टात पेंडिंग आहे। असं असतानाही 28 नोव्हेंबरला एक युवती चौथऱ्यावर गेली आणि तिला अडवलं नाही म्हणून तिथल्या 7 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं, मूर्ती अपवित्र झाली म्हणून दुधाचा अभिषेक केला। ही घटना अतिशय निषेधार्ह आहे। तसंच माननीय पंकजा मुंडे बालकल्याण आणि महिला आणि बालकल्याण मंत्री यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखती दरम्यान जे विधान केलं की स्त्रियांनी परंपरा पाळली पाहिजे, मंदिरात नाही जाऊ देत तर न गेल्यास काय बिघडणार आहे, अशा अर्थाचं विधान, त्याचाही आम्ही निषेध करतो। कारण याच पंकजा मुंडेबाईंनी ही त्या जी परंपरा सांगतात ती परंपरा डावलून चूल आणि मूल अशी परंपरा डावलून शिक्षण घेतलं, त्या आमदार झाल्या, त्या मंत्री झाल्या आणि इकडे मात्र इतर स्त्रियांना परंपरा जपण्याच्या सांगतायत, विषमतेकडे नेण्याची वाट दाखवतायत। त्याचीही आम्हाला अतिशय वेदना झाली आहे। सर्व महाराष्ट्रातील स्त्रियांना आणि स्त्री पुरुष समता मांडणाऱ्या स्त्री पुरुषांना वेदना झाली आहे, त्याचाही आम्ही इथे निषेध करतो आहोत। आणि ह्या सर्व लोकांवर की ज्यांनी 7 कर्मचारी केवळ महिला चौथऱ्यावर गेली म्हणून बडतर्फ केले आणि दुधाने अभिषेक घालून मूर्ती पवित्र केली, असा बेकायदेशीर कृत्य, संविधानाला तडा देणारं कृत्य केलं, त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही व्हावी आणि ह्या देशातील कुठलीही स्त्री की जी धार्मिक आचरण करू इच्छित असेल, कुठल्याही मूर्तीची कुठल्याही प्रतीकाची धार्मिक पूजा करू इच्छित असेल, त्या प्रत्येक स्त्रीला त्या धार्मिक ठिकाणी जाण्याचं स्वातंत्र्य आहे आणि तिथे कुणी अडवता कामा नये, अडवल्यास त्याच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी अशी आम्ही ह्या आंदोलनाद्वारे मागणी करत आहोत। न्यूज सुपरवनसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरे, राहता।